ॲन्युअल डे फंक्शन आपले सगळ्यांची लाईफमध्ये म्हणजे छात्राची लाईफमध्ये एक खूप इम्पॉर्टंट दिवस असतो. आपण पूर्ण वर्ष अभ्यास करतो आणि एवढे एवढे लहान वयापासून आपण अभ्यास करतो, शाळेला येतो आणि आजचा दिवस आपली पूर्ण एनर्जी आपण स्टेजवर आपला प्रोग्राम दाखवण्यासाठी लावतो. ॲन्युअल आपण शाळेमध्ये अभ्यास करताना आपण वेगवेगळे स्टँडर्ड्स बुक्स पढ़तात, अभ्यास करतात, एग्जाम देतात. तो आपला एक वेगळा फेज आहे लाईफचा. पण हा स्टेजवर जो आपण परफॉर्म करतात त्यामध्ये आपला मुलांमध्ये जो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्यामध्ये येतात त्याची कल्पना आपण करू शकत नाही. जेव्हा मी सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन झाला होता 2000 मध्ये आणि पहिल्यांदा माझे हेडमास्टरनी मला स्टेजवर उभा केला होता, त्या पहिल्यांदा मला आज पण आठवण येते. त्यावेळेस मी रडला होता बिकॉज 6वी पर्यंत मी कधी स्टेजवर पोहोचला नव्हता. तुम्ही तो सगळे सौभाग्यवान आहे, तुमचे मुले सौभाग्यवान आहे की आज पहिली कक्षापासून ते स्टेजवर येत आहे. स्टेजवर आल्यानंतर रडला होता आणि तो माझा पहिला दिवस होता आणि आज मी तुमच्या समोर आहे. हा जो जर्नी आहे त्यामध्ये आपला एज्युकेशन एक भाग राहतो आणि आपला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक भाग राहतो. खरंच सगळे आई वडिलांच्या पेरेंट्सच्या मी कौतुक करतो की तुमचे मुलांची परफॉर्मन्स बघण्यासाठी तुम्ही इथे एवढे उत्सुक आहे. आज मी माझ्या भाषणमध्ये जास्त वेळ घेणार नाही बिकॉज सगळ्यांना उत्सुकता आहे की कधी माझ्या मुलं किंवा मुली इथे स्टेजवर येऊन मला डान्स किंवा स्किट किंवा म्युझिक दाखवतील. पण हे गृहीत धरा की हे छोटे छोटे स्टेप्स आहे तुमचे मुलांची लाईफ, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आणि तुमच्या याच्यामध्ये सहयोग राहिला, शिक्षकांचा सहयोग राहिला, तो आपल्या मुलांना कॉन्फिडन्स भेटतो आणि हा कॉन्फिडन्स त्यांना पूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळे काम करण्याची संधी देतो. अभ्यास, एज्युकेशन तिथे चांगला करणं आपलं कर्तव्यच आहे. आपण भारतमध्ये राहतो, वेगवेगळे एक्झाम्स आपल्याला फाईट करावं लागते. तो चांगली एज्युकेशन, चांगले मार्क्स, चांगली पर्सेंटेज. पण जेव्हा आपण लाईफमध्ये एंटर करतात 12वी नंतर आपलं कॉलेजची एज्युकेशन नंतर जेव्हा आपण सर्व्हिसेसमध्ये एंटर करतात तेव्हा आत्मविश्वास खूप गरजेचा राहते. मी माझे शाळाचे वेळेस, कॉलेजचे वेळेस भरपूर कार्यक्रम केलेले आहे. डान्समध्ये सुद्धा, सिंगिंगमध्ये सुद्धा, स्किट्समध्ये सुद्धा. आणि त्याचा उपयोग, त्याचा बेनिफिट मला आज ॲज अ IPS म्हणून लाभते. त्याचा बेनिफिट मला UPSCचा जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा त्यांनी मला त्याचे बाबतीत विचारले होते. तो सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आजचा दिवस सगळे पेरेंट्ससाठी, हा शाळासाठी अभिमानचा दिवस आहे आणि हे एक सुरुवात आहे आपल्या मुलांची चांगले व्हॅल्यू सिस्टमसाठी, चांगले कॉन्फिडन्ससाठी आणि हार्डवर्किंग ॲटिट्यूडसाठी. तो मी जास्त वेळ घेणार नाही बिकॉज हे स्टेजचे पाठीमागचे जेवढे स्टुडंट्स आहेत ते उत्सुक आहेत ते स्टेजवर परफॉर्मन्स देण्यासाठी. मला इथे बोलवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी अपेक्षा करतो की आपले जेवढे आजची नवी पिढी आहे ते पुढे जाऊन देशासाठी, आपल्या बीडसाठी खूप खूप योगदान देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.